नमस्कार. फॅशन डिझाईनमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे का? तर मग बॅचलर ऑफ आर्ट्स ही पदवी त्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल कसं ठरू शकते, हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मूळ प्रश्नापासून सुरुवात करूया. फॅशनच्या या चकचकीत दुनियेत एक विद्यार्थी ते एक यशस्वी व्यावसायिक हा प्रवास नक्की घडतो तरी कसा? या संपूर्ण प्रवासात आपण सुरुवातीच्या आराखड्यापासून ते पगाराची अपेक्षा आणि या क्षेत्राच्या राष्ट्रीय महत्त्वापर्यंत प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर नजर टाकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे, तर पहिला टप्पा, फॅशन डिझाईनमधील पदवी ही करिअरचा पाया का मानली जाते हे आपण आधी समजून घेऊया. तर ही पदवी म्हणजे फक्त कपड्यांची डिझाईन काढायला शिकणं नाहीये, अजिबात नाही. यात सर्जनशीलतेसोबतच तांत्रिक ज्ञानही दिलं जातं. म्हणजे कापडाची निवड कशी करायची, पॅटर्न कसा बनवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मागचा व्यवसाय कसा चालतो हे सगळं शिकवलं जातं. थोडक्यात काय, तर हे शिक्षण आपल्याला संपूर्ण फॅशन इंडस्ट्रीसाठी तयार करतं. बरं, आता पाया तर रचायचा आहे, पण त्यासाठी नक्की काय लागतं? म्हणजे वेळ आणि पैसा याची गुंतवणूक किती करावी लागते? चला, याची व्यावहारिक बाजू बघूया. हा प्रवास साधारणपणे 4 वर्षांचा असतो. पहिल्या वर्षी ड्रॉइंग आणि शिलाई यांसारख्या अगदी बेसिक गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं जातं. मग दुसऱ्या वर्षात आपण थोडं पुढे जातो, म्हणजे मेन्सवेअर किंवा नेटवेअरसारख्या एखाद्या विशिष्ट क्षेत्रात स्पेशलायझेशन करतो. तिसऱ्या वर्षापर्यंत आपला व्यावसायिक पोर्टफोलिओ तयार होतो आणि चौथ्या वर्षी तर स्वतःचं फायनल कलेक्शन सादर करून इंडस्ट्रीमध्ये दमदार पाऊल टाकण्याची संधी मिळते. आता खर्चाचा विचार करूया. फक्त ट्युशन फी भरून भागत नाही. कापड, स्केचबुक यांसारख्या साहित्यासाठी वेगळा खर्च असतो. मग स्पेशल उपकरणं आणि सॉफ्टवेअरसाठी लॅब फी. आणि हो, राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्च वेगळाच. म्हणजे ही एक मोठी आर्थिक गुंतवणूक आहे, हे लक्षात ठेवायला हवं. ठीक आहे, शिक्षण पूर्ण झालं. आता पुढे काय? पदवी मिळाल्यानंतर करिअरचे कोणते दरवाजे उघडतात? चला, आता पदवीधर ते व्यावसायिक होण्याचा हा रोमांचक प्रवास पाहूया. पदवीनंतर ना, साधारणपणे 2 मुख्य मार्ग समोर असतात. पहिला म्हणजे नोकरीचा मार्ग, म्हणजे एखाद्या मोठ्या प्रस्थापित फॅशन हाऊसमध्ये काम करणं. इथे स्थिरता मिळते, मार्गदर्शन मिळतं. दुसरा मार्ग आहे उद्योजकतेचा, म्हणजे स्वतःचा ब्रँड सुरू करण्याचा. इथे क्रिएटिव्हिटीला पूर्ण वाव मिळतो. पण हो, धोकाही जास्त असतो. आणि अर्थातच यश मिळालं तर परतावाही मोठा असतो. आणि हो, फॅशन डिझाईन म्हणजे फक्त डिझायनर होणं नाही. या क्षेत्रात खूप संधी आहेत. टेक्स्टाईल डिझायनर, पॅटर्न मेकर, स्टायलिस्ट, इतकंच काय तर फॅशन फोरकास्टर म्हणूनही काम करता येतं. हे ते लोक असतात जे भविष्यात कोणते ट्रेंड्स येतील याचा अंदाज लावतात. म्हणजे संधींची काहीच कमी नाही. बरं, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर, पैसा. या करिअरमध्ये आर्थिक गणितं कशी असतात? किती कमाईची अपेक्षा ठेवता येते? चला यावर एक नजर टाकूया. एक इंटरेस्टिंग आकडा आहे इथे. साधारणपणे या क्षेत्रात सुरुवातीच्या पगारापासून ते काही वर्षांच्या अनुभवानंतर म्हणजे मिड करिअर स्तरापर्यंत पगारात सरासरी 35% वाढ होऊ शकते. याचा अर्थ स्पष्ट आहे, अनुभव आणि कौशल्य इथे खूप महत्वाचं आहे. हा चार्ट बघा. करिअरच्या सुरुवातीला पगार थोडा कमी असू शकतो, पण जसजसा 5-10 वर्षांचा अनुभव येतो तशी पगारात एक मोठी उडी दिसते. आणि मग सिनियर लेव्हलला पोहोचल्यावर तर कमाईची क्षमता खूपच जास्त वाढते. आता थोडं मोठ्या कॅनव्हासवर विचार करूया. फॅशन डिझाईनमधील करिअरचा देशावर काय परिणाम होतो? हे क्षेत्र देशासाठी कसं महत्त्वाचं आहे? हे वाक्य खूप काय सांगून जातं. फॅशन डिझायनर केवळ कलाकार नसतात, ते आर्थिक विकासाचे इंजिन आणि सांस्कृतिक राजदूत असतात. म्हणजे ते फक्त सुंदर कपडे बनवत नाहीत, तर देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देतात आणि आपल्या संस्कृतीला जगासमोर मांडतात. याचा अर्थ खूप खोल आहे. जेव्हा फॅशन इंडस्ट्री वाढते, तेव्हा उत्पादन आणि रिटेलमध्ये आर्थिक उलाढाल वाढते. आपली एक वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या एका इंडस्ट्रीमुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो. म्हणजे एका डिझायनरचं यश हे देशाच्या विकासाला हातभार लावत असतं. चला, आता या सगळ्या माहितीचं सार काढूया. या इंडस्ट्रीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काही नियम पाळावे लागतात. काय करावं आणि काय टाळावं यावर एक शेवटची नजर टाकूया.
यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे, जसं की एक दमदार आणि युनिक पोर्टफोलिओ बनवणं आणि सतत नेटवर्किंग करणं. या 2 गोष्टींशिवाय पर्याय नाही. पण त्याच वेळी काही चुका टाळायला हव्यात, जसं की फक्त क्रिएटिव्हिटीवर लक्ष देऊन बिझनेसकडे दुर्लक्ष करणं. मार्केटिंग, फायनान्स हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हो, शिकणं कधीच थांबवायचं नाही, कारण ही इंडस्ट्री रोज बदलते. तर यशस्वी होण्याचा संपूर्ण आराखडा आता समोर आहे. मार्ग तयार आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे. या आराखड्याचा वापर करून पुढे काय निर्माण केलं जाईल? फॅशनच्या भविष्याला नवा आकार देणारी पुढची मोठी निर्मिती तुमचीही असू शकते.